आंब्याला पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटते आणि त्यातलाच तिखट गोड आंबट असा गोड आंबा म्हटलं की न खाणारासुद्धा खायला लागणार, कारण तोंडाला चव देणारी ही रेसिपी आहे. काही नाही हो, एकदम सोपी. आंबे छान धुवून कापून घ्यायचे, नंतर कढईत थोडं तेल टाकायचं, त्यामध्ये मोहरी, जिरा, लसूण टाकायचं, छान कडक फोडणी टाकून छान आंबे टाकायचे व नंतर 1 चमच तिखट व थोडी हळद, मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं. थोडं आंबे पाण्यात शिजवून घ्यायचे, नंतर थोडं साखर टाकायची. जर साखर नसेल टाकायचं, तुम्हाला गूळ टाकायचं असेल तर गूळ टाका. माझ्याकडे गूळ नाही म्हणून मी साखर टाकलं. तर बघा थोडा कलर पण चेंज झाला आणि ते आंबे इतके छान आपले शिजून पण गेलेले आहे, बघू शकता. आंबे शिजल्यानंतरच आपल्याला गूळ किंवा साखर टाकायचं आहे आणि बघा कलर पण थोडा चेंज झालेला आहे साखर टाकल्यामुळे. इतकी छान रेसिपी आहे, तुम्ही तोंडाला इतकी छान चव देते की खूपच छान. भाकरीसोबत किंवा आंबीसोबत. उन्हाळ्यात जिकडे तिकडे आंबेचं सीझन सुरू झाला, तुम्ही पण आणा आणि तुम्ही पण करून बघा. खूप मस्त, एकदम सोपी आणि सरळ रेसिपी, इझी रेसिपी. आणि हा गोड आंबा लहान मुलं पण खूप आवर्जून खातील. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला.